भाऊ, आज हे जे अन्नदान या ठिकाणी वाटप केलेलं आहे त्याबद्दल काय? काल दिनांक 18 चिखली शहरामध्ये व तालुक्यामध्ये असा भयंकर पूर या शहरामध्ये इथं आला। त्यातला एक भाग म्हणून आमच्या चिखली शहरातील ख्वाजानगर हा परिसर आमच्या माळीपुराला अत्यंत लागून त्या परिसरामध्ये 6 ते 7 फुटापर्यंत या जनतेच्या घरामध्ये तिथं पाणी गेलं आणि त्या लोकांना फक्त अंगावर कपडे राहिले। अक्षरशः खायची त्या लोकांची जी सुविधा होती त्या घरातले दाळ धान्य असो सर्व त्या पुरामध्ये वाहून गेलं। त्याच्यात एक भाग म्हणून आपल्या चिखली शिवसेनेचे आमचे नेते कपिलदादा खेडेकर यांच्या सहकार्याने व आमच्या महायुतीच्या वतीने या भागामध्ये आज ह्या सर्व ख्वाजानगरच्या परिसरातील जनतेला आम्ही एक वेळचं संध्याकाळचं अन्नदान हे वाटप आम्ही हे करून त्यांना एक खारीचा वाटा इथं आमच्या शिवसेनेच्या वतीनं उचलला आहे। त्यांचं जे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे, काही प्रशासनाकडे काही मागणी करणार का त्याच्यासाठी? कालच ह्या चिखली तहसीलचे आपले तहसीलदार माननीय काकडे साहेब, नगर परिषद शिओ प्रशांत बिडकर साहेब, ठाणेदार संग्राम पाटील साहेब व या मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौभाग्यवती सौ श्वेतादी महाले पाटील व केंद्रीय मंत्री आमदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या कानावर आम्ही बातमी टाकतात। त्यांनी लगेचच कलेक्टरला यांच्या सूचना दिल्या व लवकरच यांचे आज पंचनामे होऊन लवकरात लवकर या 8 ते 10 दिवसाच्या आतमध्ये त्यांना नुकसान भरपाईची मागणी आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने इथे केली आहे। येथे अवकाळी पाऊस आल्यामुळे अशी पूरग्रस्त परिस्थिती या भागामध्ये निर्माण झाली होती। मागच्या काळामध्ये भी अशीच एक परिस्थिती याच परिसरामध्ये निर्माण झाली होती। त्यावेळेस सुद्धा असेच महायुतीचे पदाधिकारी यांनी येऊन या परिसरातील लोकांची सहायता तसेच मदत केली होती। उल्लेखनीय म्हणजे यावेळेस सुद्धा आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख श्री विलासजी घोलप यांनी समोर येऊन त्यावेळेस अक्षरशः लोकांना घरातून बाहेर काढले। अन्नदान तर आज केलंच, हे तर अन्नदान ही मोठी गोष्ट आहे, पण प्रत्यक्षात त्यावेळेस ज्यांना ती मदत हवी होती त्यांचा जीव वाचवण्याचं काम त्यावेळेस मी स्वतः मागे राहिलो, परंतु आमचे विलासदादा घोलप असतील तसेच महायुतीचे पदाधिकारी असतील यांनी अक्षरशः आपल्या जीवाशी पर्वा न करता शेवटपर्यंत पाणी जिथे नदीच्या काठापर्यंत होतो तिथपर्यंत पोहोचले। एक एक घरातून त्यांची मुले तसेच जे लोक घावरलेले होते घरामध्ये आणि घरामध्ये त्यांना असं वाटत होतं की पूर केव्हा संपेल आणि काय होईल आमचं, आणि त्यावेळेस यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अक्षरशः त्यांचा जीव वाचवण्याचं काम येथे केलंय। खरंच माझ्यासाठी आणि या परिसरासाठी ही एक अतिशय अभिमानाची बाब आहे। त्यावेळेस कोणीच समोर जायला तयार नव्हते आणि त्यावेळेस लोकांना हाताला हात धरून हिंमत देण्याचं काम हे विलासदादा यांच्या माध्यमातून इथे झालेलं आहे। विलासदादा असो, अजून त्या व्हिडिओमध्ये बरेच लोक असतील, माझ्या काही अशा ध्यानात नाही, परंतु बरेच त्यामध्ये महायुतीचे पदाधिकारी विशेष करून होते आणि त्यांनी हिंमत देऊन प्रत्येक नागरिकांना हाताला हात धरून पदाधिकाऱ्यांना पुरात ओढून नेले आणि येथे मदत करण्याचे काम केले। मी या प्रभागाच्या वतीने त्यांनी जे काय केलं ते आभार मानून त्यांचं श्रेय कमी करणार नाही आणि भविष्यात असे या ठिकाणी असे संकट येऊ नये यासाठी मी प्रशासनाला अशी विनंती करतो की त्यांनी काहीतरी या लोकांसाठी या परिसरासाठी उपाययोजना नक्की परमनंट काहीतरी करावी ही विनंती।